अकोट शहरामध्ये शिवसेना व भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री अकोट शहरात आले होते व त्यांनी विशाल अशा सभेला संबोधित केले। त्यांनी बोलताना सांगितले की काँग्रेस राष्ट्रवादीची अवस्था देशात बिकट आहे। काँग्रेस राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणजे आपण कधीच निवडून येणार नाही असाच आहे। पुढील 15 वर्ष ही आघाडीचे सरकार राज्यात येणार नाही अशा तुफान फटकेबाजी मुख्यमंत्र्यांनी केल्या। जोवर शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोवर कर्जमाफी सुरूच राहणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत केले। विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाची कामे आपण केली। आता पवार साहेब या विदर्भामध्ये फिरतायत आणि विदर्भामध्ये फिरत असताना पवार साहेब सांगतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतायत। पवार साहेब, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्या? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या राज्यामध्ये सुरू झाल्या? पवार साहेब, शेतकरी आत्महत्या हे पाप तुमचं आहे, कारण या शेतकऱ्याच्या शेतीला तुम्ही पाणी पोचू दिलं नाही। तुमचे या ठिकाणी मंत्री होते, तुम्ही केंद्रात कृषी मंत्री होते, 15 वर्ष तुमचं सरकार होतं। या विदर्भाच्या हिस्स्याचा पैसा भ्रष्टाचारामध्ये तुम्ही पळवला, तुम्ही हा पैसा तुमच्या तिजोऱ्यांमध्ये नेला। या ठिकाणी सिंचन होऊ शकलं नाही आणि म्हणून माझ्या शेतकऱ्यावर आत्महत्यांची वेळ आली। या ठिकाणी सिंचन झालं तर शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही। महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागामध्ये सिंचन आहे त्या ठिकाणी आत्महत्या नाही आहेत आणि जिथे सिंचन नाही आहे त्या ठिकाणी आत्महत्या आहेत। आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने याला पैसा दिला, ही सगळी कामं पुढच्या 2-2.5 वर्षात आम्ही पूर्ण करू। यावेळी सभेला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासह भाजपा शिवसेना युतीचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। आघाडी काळात महाराष्ट्र सिंचन प्रकल्प केवळ सुरू व्हायचे व अर्धवट राहायचे। राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे शरद पवारांचे पाप असल्याचा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। मोदीच्या नेतृत्वात बलशाली भारताची निर्मिती होत असून पुन्हा एकदा देशात युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।